नमस्कार विद्यार्थी मित्र, या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. आज आपण 9वीचं मॅथमॅटिक्स पार्ट 1चा ब्रिज कोर्स पाहत आहोत. त्यामुळे टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन, सब टॉपिक फॅक्टरायझेशन अँड सेकंड डिफरंट युनिट्स इन मेजरिंग सिस्टम अँड देअर कन्व्हर्जन्स. या ठिकाणी आपण हे पाहत आहोत. हे 10वीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे गणिताविषयीचे अपडेट्स ताबडतोब मिळतील आणि शेअर करा. डे 34 क्लास 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1, टॉपिक रेशो अँड प्रपोर्शन, सब टॉपिक्स. त्यातलं सब टॉपिक आहे फर्स्ट फॅक्टरायझेशन, सेकंड डिफरंट युनिट्स इन मेजरिंग सिस्टम अँड देअर कन्व्हर्जन्स. ओके, लर्निंग आउटकम्स. जे आपण काय लर्निंग आउटकम्स आहे ते फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स. प्राइम फॅक्टर काढायचे म्हणजे प्राइम नंबर कशाला म्हणतो आपण, ज्याला दुसऱ्या संख्येने कोणतेही भाग जात नाही असे जे नंबर आहेत त्यांना प्राइम नंबर, ते प्राइम फॅक्टर्स आपल्याला काढायचे. राईट द गिवन रेशोज इन इट्स अ सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचे आहेत, सरळ रूप द्यायचं आहे. and find the relation between the units in different measuring systems. येता युनिटचे आपल्याला रिलेशन पाहिजे डिफरंट मेजरिंग सिस्टम मधली, सीजीएस एमकेएस पद्धतीची सायन्स मध्ये आहे त्या पद्धती. ओके, पहिलं रिकॉल फर्स्ट फॅक्टरायझेशन ऑफ ए नंबर्स युनिट, सब युनिट फर्स्ट फॅक्टरायझेशन ऑफ ए नंबर. ओके, following numbers are expressed as product of prime numbers. First, 14 equal to 7 into 2. 7 and 2 are the prime numbers. हे त्याचे फॅक्टर आहेत. 14 चे फॅक्टर 7 and 2. Second, 27 चे 3 into 9 equal to 3 into 3 into 3. म्हणजे 9 चे परत काय पडतील 3 into 3. याचा गुणाकार केला का 27. हे त्याचे काय फॅक्टर्स आहेत. ओके, 36 चे 3 into 12 equal to 12 चे फॅक्टर परत पडतील 3 into 4 म्हणजे 3 into 3 into 2 into 2. ओके, then simplest form of ratios. तर या ठिकाणी find the factors of numerator and denominators, then cancel the common factors from both. आता काय करायचं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचे फॅक्टर पाडायचे आणि कॉमन फॅक्टर्स आहेत ते कॅन्सल करायचे दोन्ही मध्ये. ओके, write the ratios in its simplest form. First, 4/8 म्हणजेच काय येईल पाहिजे, 4 चा 4 into 1 and 4 into 2. या ठिकाणी 4 कॅन्सल होईल, राहील काय 1/2 म्हणजे ज्याचा रेशो 1 as 2. सेकंड एक्झाम्पल 28 divided by 7. 7 into 4 divided by 7 into 1. त्यातला 7 कॅन्सल होईल म्हणजे 4 divided by 1, 4 as 1. याचा रेशो येईल 4 as 1. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याच्या पुढे भाग जात नाही. थर्ड, डिफरंट युनिट्स ऑफ ए मेजरमेंट्स अँड देअर कन्व्हर्जन्स. फर्स्ट, फॉर एक्झाम्पल 1 meter equal to 100 centimeter, 1 year equal to 12 months, 1 hour equal to 60 minutes, 1 rupees equal to 100 paise, 1 dozen equal to 12 things. आता 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात. थर्ड, सेकंड, 1 centimeter equal to 10 millimeter. हे युनिट्स आहेत, कन्वर्जन केलेत आपल्या 1 मीटरचं सीजीएस एमकेएस मध्ये. ओके, 1 year म्हणजे 12 months, 1 hour 60 minutes, 1 rupees equal to 100 paisa, 1 dozen equal to 12 things, 1 centimeter equal to 10 millimeter. Okay. Exercise. First, factorize the following numbers. First, 45 into dash dash equal to, हे ऍक्टिव्हिटीज आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. आता इथं 45 into 45 5 into 9 45 म्हणजे 5 into 9. तर 9 चे परत फॅक्टर पडेल 3 into 3, 5 into 3 into 3. ओके, याचा मल्टिप्लिकेशन 45. सेकंड 38 2 into, आता याचा दुसरा फॅक्टर काय पडेल 19. 19 हा प्राइम नंबर आहे, त्याच्या पुढे फॅक्टर पडणार नाही म्हणजे 2 into 19, फॅक्टर ऑफ 38.
थर्ड 48 3 इंटू किती केल्यानंतर 48 येईल बा 3 16 3 48 म्हणजे जिथे काय 16 परत 4 याचे फॅक्टर काय पडते 14 चे 4 इंटू 4 3 इंटू 4 इंटू 4 याचे फॅक्टर आहेत परत यांचे फॅक्टर पडतील 2 याचे 2 इंटू 2 या 4 चे 2 इंटू 2 म्हणजे जिथे काय येणार आहे 3 इंटू 2 2 इंटू 2 2 इंटू 2 ओके हे त्याचे फॅक्टर येतील 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 ओके 498 इक्वल टू आन्सर 98 इक्वल टू 2 इंटू 49 49 ची परत फॅक्टर पडते 7 इंटू 7 therefore 2 इंटू 7 इंटू 7 दिस इज द प्राइम नंबर 2 and 7 आर द प्राइम नंबर याच्या पुढे फॅक्टर पडणार नाही म्हणजे 2 इंटू 7 इंटू 798 चे फॅक्टर 120 याचे फॅक्टर काय पडते बघा 120 2 इंटू 60 60 चे परत फॅक्टर पडते 2 इंटू 30 2 इंटू 30 परत 30 चे 15 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 15 परत 15 चे 3 इंटू 5 येतील म्हणजे हे तर कॉमन असणार आहेत 3 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 आता हे सर्व प्राइम नंबर झाले म्हणजे हे याचे फॅक्टर 120 चे फॅक्टर काय आले 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 याचा गुणाकार केला तर 120 येतो ओके सेकंड राइट द सिम्पलेस्ट फॉर्म of the following ratios simplest formula is आपला first 32 divided by 40 equal to dash dash आता 32 म्हणजे 8 इंटू किती येईल 8 चौक 32 म्हणजे तो 4 येईल ओके 8 इंटू 4 आता 8 इंटू 5 इक्वल टू 40 यातला 8 8 कॅन्सल होईल काय राहील 4 divided by 5 this is the simplest form of 32 divided by 40 okay then second example 66 divided by 88 आता या ठिकाणी काय फॅक्टर पडते बा 66 चे याच्यामध्ये 22 कॉमन आहे 22 इंटू 3 22 इंटू 3 66 इथं या ठिकाणी 22 इंटू 4 याचे फॅक्टर पडतील आता हे 22 कॅन्सल होईल काय राहील 3 by 4 दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 66 divided by 88 चा सिम्पलेस्ट फॉर्म आहे ओके सेकंड 63 divided by 45 आता या ठिकाणी 63 चे पाय काय पडतील 9 इंटू 7 4 इंटू 9 इंटू 7 ओके 63 divided by 45 ह्याचे फॅक्टर काय पडतील 9 इंटू 7 9 इंटू 7 आणि 45 चे 9 इंटू 5 9 इंटू 5 ओके या ठिकाणी 9 9 कॅन्सल होईल 9 आणि 9 कॅन्सल होईल म्हणजे 7 by 5 दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 63 divided by 45 ओके then fourth 72 divided by 48 answer 72 divided by 48 24 into 3 divided by 24 into 2 it is 24 cancel it is equal to 3 by 2 ratio काय is 3 as 2 okay then 65 divided by 39 याचे काय 13 into 5 and 13 into 3 येईल रेशिओ येतील 65 divided by 39 13 into 5 13 into 3 13 कॅन्सल होईल काय राहील रेशिओचा 5 by 3 म्हणजे त्याचा रेशिओ काय येईल 5 as 3 okay this is the simplest form then fill in the boxes with the correct numbers first 1 liter equal to dash dash ml 1 liter equal to किती राहता 100,000 ml second 1 kg equal to dash dash gram 1000 gram okay third 1 minute equal to how many seconds 60 seconds okay and last 1 rupee equal to 100 पैसा ओके या पद्धतीने फॅक्टरायझेशन आणि आपण रेशोचं पाहिलेलं आहे फॅक्टर कसे पाडायचे आणि सिम्पलेस्ट फॉर्म रेशोचा कसा काढायचा हे पाहिलेलं या ठिकाणी आपला या ब्रिज कोर्सचा सिलेबस आता संपलेला आहे वहीमध्ये नोंद करा ओके धन्यवाद